श्रोतेहो नमस्कार. कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. आज आपण लिम्का बुकमध्ये ज्यांचं मणक्यांच्या ऑपरेशनसाठी नाव नोंदवलं गेलेलं आहे असे अकोल्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर हेमंत जोशी यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. श्रोतेहो, आज आपण हाडांचे जे काही विकार असतात त्या संबंधित जाणून घेणार आहोत. सर, यामध्ये ऑर्थोपेडिक्समध्ये नेमकं काय काय येतं आपण ते सांगूया. ऑर्थोपेडिक्स म्हणजे पूर्वी आम्हालाही वाटायचं की केवळ हाड तुटणे आणि बहुतांश लोकांना असं वाटत असतं की हाड तुटणे, परंतु त्यामध्ये सांधेदुखी, कमरेचं दुखणं, नसांचं दुखणं, स्नायूंचं दुखणं, मानेचं दुखणं, पाठीचं दुखणं, गुडघ्यात संधिवात आणि जोडजोडांचं दुखणं, ह्या सर्व गोष्टी ह्यामध्ये येतात. म्हणजे कंबरदुखी असेल, सांधेदुखी असेल, मानेचं किंवा तुम्ही हे सगळे सांगितलं, ह्यासाठी आपल्याला ऑर्थोपेडिक्सकडे जाता येऊ शकतं. हो. सर, कमरेचं आणि मणक्यांचं दुखणं जे आहे त्याच्यामध्ये काय काय प्रकार असतात आपण ते सांगूया. कमरेचं दुखणं इतकं कॉमन दुखणं आहे, साधारणतः 60 ते 80% लोकांना कधी ना कधी होतं. मग त्यामुळे बरेचसे विशेषतः स्त्रिया ह्या आपल्याला एक अंगभूत दुखणं म्हणून ॲक्सेप्ट करतात. तसं नाही. ॲक्च्युली हा जो त्रास आहे कमरेचा दुखण्याचा, हा बराचसा सिरियसही होऊन जातो, पण त्याकडे दुर्लक्ष होतं. जेव्हा कंबर दुखते आणि जेव्हा पाय देखील दुखतात तेव्हा मात्र ती स्टेज वाढलेली आहे हे लक्षात घ्यावं. कंबरदुखी जर 7 दिवसाच्या वर जर असेल तर ऑर्थोपेडिक सर्जनचा, स्पेशलिस्टचा सल्ला जरूर घ्यावा, हे मी नमूद करेन येथे. आणि कमरेमुळे मग जेव्हा कंबर दुखते तेव्हा त्यामुळे नंतर बिमारी जी आहे ती किंवा दुखणं आहे, वेदना आहेत त्याच्या, ह्या पायामध्ये जातात. आपण ज्याला शेअरटिका म्हणतो, ज्याला आपण गॅप आहे मणक्यामध्ये किंवा डिस्क सरकणे किंवा नस दबणे, ह्या सर्व गोष्टी ह्या कमरेच्या दुखण्यात अंतर्भूत होतात. तर त्याचं काही लोकांना ऑपरेशन देखील करायला लागतं. ज्यांना पायी चालताना पोटऱ्यांना गोळी येऊन थांबावं लागतं, ज्यांचे पाय बधीर होतात. तर वेळीच मात्र इलाज केला, औषधं, इंजेक्शन आणि विशेषतः मणक्यातले इंजेक्शन घेतले, ट्रॅक्शन बांधलं, तर मग मात्र त्यांना ऑपरेशनपासून नेहमीसाठी दूर राहता येतं किंवा ते दुखण्यापासून देखील दूर राहता येतं. खरं तर डॉक्टर, होतं असं की बरेचदा ऑपरेशनच्या भीतीने पण ते दुखणं थोडं लांबवलं जातं की काही नाही, कंबरदुखी नेहमीचीच आहे. तर हे जे विना ऑपरेशनचे उपचार आहेत तुम्ही सांगितलं की इंजेक्शन घेणे किंवा ट्रॅक्शन लावणे, याबद्दल आपण आणखीन थोडं सांगूया. मॅडम, मी हे तर येथे नमूद करेन की 99% लोक जे वेळीच येतात किंवा 99.999 हे इतके टक्के जे लोक वेळीच जे उपचार घेतात कमरेच्या दुखण्यावर, मानेच्या दुखण्यांवर किंवा सांधेदुखीवर, त्यांचं पुढे चालून जे ऑपरेशन करायचं असतं हे पूर्णपणे टळू शकतं. त्यासाठी आपण जे इलाज करतो ते हे वेगवेगळ्या जोडांमध्ये इंजेक्शन देणं, कमरेच्या मणक्यांमध्ये कमरेच्या मणक्याचे विशेष इंजेक्शन येतात ते देणं, व्यायाम सांगणं, काही सूचना करणं आणि ट्रॅक्शन बांधणं, ह्यांनी 99% लोकांचं बिना ऑपरेशन इलाज होऊ शकतो. पण हे जे इंजेक्शन घेणं आहे तर याचे काही साईड इफेक्ट वगैरे होतात का? नाही मॅडम, जे आपण इंजेक्शन घेतो ते बिना स्टिरॉइडचं असतं, झायलोकॉर्डचं असतं आणि त्याचं कोणतंही साईड इफेक्ट नाही. अगदी म्हणजे लहान मुलांना सुद्धा देता येतं, गर्भार स्त्रियांना देता येतं, स्तनदा मातांना देता येतं, वयोवृद्धांना देता येतं, डायबिटीजवाल्यांना देता येतं आणि किडनीवाल्यांना देखील देता येतं. अत्यंत सेफ असं हे इंजेक्शन आहे. परंतु त्यामुळे अक्षरशः म्हणजे चमत्कार होतो, लोकांना आपल्या कामावर वापस जाता येतं, त्यांची ऑपरेशन टळतात. अनेक लोकांची ऑपरेशन ही आयुष्यभरासाठी टळतात. तर हे इंजेक्शन आणि ट्रॅक्शन हा एक फार मोठा बिना ऑपरेशनचा इलाज आहे. म्हणजे असह्य अशी कंबरदुखी जी आहे, बरोबर, तर त्याच्यावरती विना ऑपरेशन उपचार आहे आणि तो आपण वेळेत जर घेतला तर तुम्ही सांगितलं की ऑपरेशन टळू शकतं. हे तर झालं की कंबरदुखी असताना आपण घ्यायचे उपाय. पण ही कमरेची नस दबू नये किंवा ही कंबरदुखी होऊ नये म्हणून आपण त्याआधी काय काळजी घेऊ शकतो? बरोबर. माणूस हा एकटाच असा प्राणी आहे या पृथ्वी तलावर जो आपल्या 2 पायांवर चालतो आणि बाकीचे प्राणी हे 4 पायांवर चालतात. तर त्यामुळे अर्थातच पूर्ण जे लोड बेअरिंग किंवा जो वजन आहे हे आपल्या सांध्यांना, मणक्याच्या सांध्यांना
तोलून धरावं लागतं. त्यामुळे ती खुर्च्या 2 मणक्यांमधली किंवा गादी ज्याला आपण म्हणतो किंवा डिस्क म्हणतो किंवा त्याला गॅप म्हणतो ती सरकते आणि ती सरकली आणि आपली नस दबली तर फार वेदना होतात. काही लोकांना वेदना न होता हळूहळू जन्मताच जागा कमी असते आणि ही अनुवंशिकतेने येणारी बिमारी असते. काही लोकांना त्यांच्या आई वडील वाडवडिलांना काका काकूंना किंवा कोणत्याही म्हणजे रक्तातील नात्यांना हे त्रास असतो आणि त्यांना मानेचा किंवा कमरेचा त्रास हा जडतो. हळूहळू एकदम ॲक्यूट फेजमध्ये न येता हळूहळू तो वाढत जातो, मग पायात येतो. असं सगळं होऊ शकतं. पाय बधीर होतात, पोटऱ्यांना गोळी येऊन थांबावं लागणं किंवा पाय गळून येणं उभं राहिल्यानंतर, हे सर्व प्रकार यामध्ये अंतर्भूत आहेत. कंबर दुखीनंतर जर आणखीन एक कुठलं महत्त्वाचं दुखणं असेल किंवा जे जास्त प्रमाणात आढळून येतं ते म्हणजे गुडघेदुखी. हो मॅडम. ती पण अशीच समजली जाते की वय झालंय किंवा गुडघे दुखतायत आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आपण गुडघेदुखीबद्दल सांगाल? तर मी आपल्याला निश्चितच सांगेन की गुडघेदुखी ही अत्यंत लहान मुलांपासून म्हणजे यंग ॲथलीट्सपासून तर कोणत्याही वयोवृद्ध व्यक्तीला हा होऊ शकतो. कोणत्याही वयाच्या टप्प्यावर होतो. अगदी म्हणजे वयाच्या 30-40 सुद्धा होतो. त्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण की आपण रनर्सनी म्हणजे जे रनिंग करतात त्यांना देखील होतो आणि जे अगदी सिडेंटरी असतात, कोणतंच काम करत नाही, त्यांना देखील होतो. म्हणजे गुडघ्यामध्ये 2 गुडघ्यांचे जे हाड असतात त्यामध्ये काय असतं, गाद्या असतात. ह्या गाद्या जेव्हा झिजायला लागतात तेव्हा त्या दुखायला लागतात. 90% लोकांमध्ये तरी असंच होतं. आणि आपल्या गुडघ्याला सपोर्ट कसा असतो, स्नायूंचा असतो. जर आपण हे स्नायू मजबूत केले तर मग त्या गुडघ्यांवर येणारे जे वजन आहे ते कमी होईल की नाही, गुडघ्याची झीज थांबेल की नाही. म्हणून लवकरच परामर्श घ्यायचा. त्या गुडघ्यावर इंजेक्शन घेणं ही एक फार चांगली गोष्ट आहे. आणि व्यायाम करणं आणि ट्रॅक्शन बांधणं यामुळे तुम्हाला तो इलाज जो आहे तो पूर्णपणे तुमचा गुडघ्याचे जे हे आहे नंतरची हानी आहे, नंतरची हानी आहे, नंतरचं तुमच्या वाकडेपणा आहे आणि नंतर तुम्हाला जे ऑपरेशन्स करावे लागतात ते देखील टाळता येतात आपल्याला. निश्चितच या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. यानंतर आपल्याला बरेच महिलांना 40मध्ये म्हणा आपल्याला टाचेचं दुखणं दिसून येतं आणि अत्यंत तीव्र अशा वेदना त्या जाणवतात. तर या टाचदुखीविषयी काय सांगाल? हां मॅडम, 2 ते 3 प्रकार आहेत त्याचे. त्यामध्ये काही लोकांना कॅव्हिटी होते, काही लोकांना प्लॅन्टर फेशियाटिस म्हणजे आपल्या पायाचं जे फेशिया आहे तो टाईट होतो. पण बहुतांश लोकांना एक हाड वाढतं टाचेचं, त्याला कॅल्केनियल स्पर असं म्हणतात. त्यामुळे टाचीच्या नसा दुखतात आणि त्यामुळे खूप त्यांना त्रास होतो. सकाळी उठल्यानंतर पेशंट म्हणतो की मला लंगडच चालायला लागलं पहिले 10-15 आणि सुरूच असतं ते. आणि अनेक त्यांच्या ज्या नेहमीच्या आपल्या कार्यक्रम आहे त्यामध्ये तो डिस्टर्बन्स येतो. तर असं होऊ नये म्हणून मग आपण त्यात इंजेक्शन घ्यावे, गोळ्या घ्याव्या, तज्ज्ञांना भेटावं आणि आपले पादत्राणे मऊ पादत्राणे वापरावे. पण आता अर्थातच म्हणजे जे ह्याला असं पोलिसमन हिल म्हणतात किंवा मग सोल्जर हिल म्हणतात, म्हणजे ज्यांची पादत्राणे हे एकदम कठीण असतात. तर आपण देखील कठीण पादत्राणे म्हणजे आपले फुटवेअर हे वापरण्यापासून आपण चांगले फुटवेअर वापरले तर सहसा कमी होतो हा त्रास. असं म्हटलं जातं की जे लोक पादत्राणं वापरतच नाही त्यांना हा त्रास होतच नाही. असो, तो एक थोडासा वादाचा मुद्दा आहे. परंतु आपण त्यात इंजेक्शन घेतलं आणि आपण त्याची इलाज जर केला तर त्याचं ऑपरेशन टाळता येते. त्याच्यापासून होणारा जो त्रास आहे हा टाळता येतो, हे मात्र निर्विवाद आहे. म्हणजे एकूणच टाच असेल, गुडघा असेल किंवा कंबर असेल तर तुम्ही या सगळ्या अवयवांची काळजी घेतली तरच तुम्ही तुमच्या पायावरती चांगले उभे राहू शकणार आहात. तुम्ही स्वावलंबी होऊ शकणार आहात. यानंतर आपण जर आणखीन एक वरचा सांधा बघितला किंवा आपण मानेपर्यंत जाऊन जर पोहोचलो तर मानेचं दुखणं जे आहे ज्याला किंवा सर्व्हायकल स्पॉन्डिलिसिस जो आहे तर तो पण अतिशय त्रासदायक असा असतो. तर त्याबद्दल काय सांगाल? कॉम्प्युटरमध्ये काम करणारे तरुण पिढी, बैठा काम करणारे सर्व लोक आणि आपण एकंदरीत आपल्या स्केलेटल हेल्थकडे दुर्लक्ष करतो. तर आणि जसं जन्मतः देखील जागा कमी असणे त्यामुळे मानेच्या मणक्यांची झीज होते. झीज झाल्यानंतर त्याचे जे कंगोरे वाढतात त्यामुळे कधी कधी गाद्याही सरकतात आणि मानेच्या मणक्याची नस जी आहे ती दबते. अशी नस दबली तर मान दुखणे, वरची पाठ दुखणे, इव्हन डोकं दुखणं आणि काही लोकांना सिम्पॅथॅटिक प्रॉब्लेम्समुळे छाती देखील दुखणे, जळजळ होणे, हातात मुंग्या येणे, ह्या सर्व बिमाऱ्या
होतात. अनेक लोक ज्यांना मानेच्या दुखण्यापासून जे पीडित असतात त्यांना सायंकाळी खूप अस्वस्थ वाटतं, रात्री इव्हन त्यांची झोप देखील त्यांची डिस्टर्ब होते. असं जर होत असेल आणि जेव्हा तुमच्या लक्षात येतं की मानेलाचा आपल्याला त्रास निश्चितच आहे, तेव्हा जरूर त्याची आपण काळजी घ्यावी, त्याची व्यायाम करावे. व्यायाम करताना आपण ओव्हर एन्थुझियास्टिक म्हणजे खूप जास्त अतिउत्साहाने व्यायाम करू नये. मानेचे जे व्यायाम सांगितले जातात की खालीवर करा मान, ह्या बाजूला त्या बाजूला करा, पण हे झटक्याने नाही करू, कारण की तिथे आपल्या रेस्पिरेटरी सेंटर्सना जाणारे सुद्धा नर्व्स महत्त्वाचे नर्व्स आहेत. एका झटक्याने माणसाची इतिश्री होऊ शकते. त्यामुळे आपण त्याची व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे. त्याचं व्यवस्थित आपण त्याची जसेच पहिले लक्षण असतील तेव्हा आपण तज्ज्ञाकडे जायला हवं. मानेखाली झोपताना उशी कमी आणि कडक घ्यावी, सोलापुरी चादरीच्या घडी एवढी घ्यावी. आणि हे जेव्हा आपण कॉम्प्युटरवर काम करतो तेव्हा आपण मानेला थोडाफार व्यायाम हवा म्हणून मधनं ब्रेक घ्यायला हवा. तर ह्या सर्व गोष्टींनी आपल्या मानेचे दुखणे कमी होऊ शकते आणि जडणारच नाही. पण जे एकदा जडलं तर मग त्याचा पूर्ण इलाज मात्र परामर्शक व्हायलाच हवा. जर थोडं दुर्लक्ष झालं असेल किंवा होतंच बरेचदा, तर आणखीन काय आजार उद्भवू शकतात? मानेपासून हाताची कमजोर येणे, हाताला बधिरता येणे, इव्हन मानेच्या नस दबल्यामुळे पायाला देखील बधिरता किंवा लघवीच्या नसेवर बधिरता येणे, बॅलन्स जाणे, पडणे, हा सगळा प्रकार व्हायला लागतो. हा जेव्हा होतो तेव्हा तर निश्चितच ऑपरेशनची वेळ आलेली आहे असं समजावं. ह्यामध्ये देखील सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर आपण ट्रॅक्शन बांधलं, इंजेक्शन घेतले, तर ताकद पूर्णपणे वापस आली तर तुमचं ऑपरेशन टळलं. कारण की जेव्हा लघवीची जी आपली नस असते ती दबते तेव्हा हे दुखणं जे आहे हे जास्त प्रमाणात झालेलं आहे असं समजावं लागेल. त्याची ऑपरेशन परत अनेक लोक म्हणतात की जेव्हा ऑपरेशन करायला लागतात तर ही ऑपरेशन मणक्याची यशस्वी होत नाही. मुळीच घाबरू नका. टेक्निक म्हणजे आपलं जे हे आहे सायन्स, विज्ञानाची जी आहे टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे की ऑपरेशनमुळे कोणी मरत नाही. सहसा ऑपरेशन अयशस्वी होत नाही. यासोबतच सर, खांदेदुखीचा त्रास आजकाल आपल्याला सगळ्यांना दिसून येतो, तर त्याबद्दल मार्गदर्शन हो करा. मॅडम, फ्रोझन शोल्डर हे अत्यंत त्रासदायक दुखणं आहे आणि हे जेव्हा होतं सहसा 40च्या आसपास, सहसा डायबेटिक किंवा हार्ट डिसीज असणाऱ्या लोकांमध्ये हे होतं. सहसा डाव्या हातात होतं. तेव्हा रात्री तो खूप त्रास देतो. दिवस तर निघून जातो, हळूहळू तो त्रास वाढतो. मग तो खांद्यातून हातात येतो आणि भयंकर वेदना होतात. शर्ट किंवा आपल्याला जे हे पोलके घालताना, ब्लाऊज घालताना आपल्याला त्रास होतो. पाठीमागे हात जात नाही. शौचाच्या आपल्या सवयीवर ह्याचा परिणाम पडतो. अत्यंत वेदनादायक ही गोष्ट काही लोकांना अनेक महिने व काही लोकांना अनेक वर्ष, अगदी क्वचित प्रसंगी तर आयुष्यभर सुद्धा सुरू असते. तर हा फ्रोझन शोल्डर जर आपल्याला ठीक करायचा असेल तर तो मोकळा करून घेणे. कारण की आपण जर गेलो तर डॉक्टर सांगतात की ह्या गोळ्या घ्या वेदनाशामक आणि तुम्ही व्यायाम करा. परंतु वस्तुतः जेव्हा फ्रोझन शोल्डर होतो तेव्हा तुमची जी कॅप्सूल आहे, म्हणजे ॲडेझिव्ह कॅप्स्युलिटी, म्हणजे तुमच्या जोडाचं जे वेस्टर्न आहे ते त्याला चिटकलं आहे. चिटकलेलं वेस्टर्न हे दिवसेदिवस आणखीन चिटकत जाते. व्यायाम चिटकलं असल्यामुळे व्यायाम करता येत नाही. किती व्यायाम केला तरी ते उघडत नाही. त्यामुळे आपण त्यावर एक रामबाण इलाज करतो. तो म्हणजे हात बधीर करायचा आणि खांदा पूर्णपणे मोकळा करून द्यायचा. असे केल्यावर 10 आठवडे आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा तो त्या त्रासातून पूर्णपणे मुक्त झालेला असतो. अन्यथा अनेक वर्ष आणि अनेक मॅन वर्किंग अवर्स, अनेक कामाची तास त्या व्यक्तीची जातात, स्त्री असो वा पुरुष असो. आणि रोजच्या आपल्या सगळ्या कामांमध्ये अडथळे येतात, कामाचा स्पीड कमी होतो आणि सतत जे दुखणं जाणवत राहतं, होय मॅडम, तर ते वेगळंच आहे. म्हणून श्रोते हो, लक्षात घ्या की हे छोटे छोटे दुखणे जे आहेत, जे सुरुवातीला आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, ते नंतर गंभीर स्वरूप धारण करणारे असतात आणि म्हणूनच या सगळ्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष अजिबात करू नये. सर, संधिवात हा जो आहे तर हा एक मोठ्या आजारातच मोडणारा भाग आहे, तर संधिवाताबद्दल काय सांगाल? अनेक जे आपण जोडजोडात दुखणे असतात त्यांना आपण एक संधिवात म्हणतो. परंतु जोडजोडांच्या दुखण्याची अनेक कारणं असतात. अनेक वेळा ते जोड दुखतच नसतात, त्यांच्या बाजूच्या टिश्यूज दुखत असतात. जसं डिक्युरेंट डिसीज म्हणजे आपला अंगठा खूप दुखतो, छोटंसं अगदी मग्गही उचलता येत नाही आपल्याला किंवा कणिक वळता येत नाही. तर
अशा ज्या आजारांचं आहे नीट आपण निदान करून घ्यायला पाहिजे. 15 दिवसांच्या वर, 7 दिवसांच्या वर जेव्हा आपल्याला त्रास होतो, आपल्या दैनंदिन कामात जेव्हा ह्या गोष्टी अडथळा आणतात, तेव्हा परामर्श करावा, त्याचं निदान करून घ्यावं. आणि जे रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, ज्याला आपण ऑटोइम्युन आर्थरायटिस म्हणतो, म्हणजे आपल्या शरीराची आपल्या शरीरावर होणारी एक रिॲक्शन, त्यामुळे सगळे जोड हळूहळू खराब होत जातात. तर ते लहान जोडापासून तर मोठ्या जोडांपर्यंत सर्वांनाच क्रमशः ते खराब करतात. अशा वेळेला समजा जर आपण ज्यावर वजन देतो असे जे जोड आहेत, जसे हिप्सचे जोड आहेत, गुडघ्याचे जोड आहेत, आपल्या म्हणजे ग्रॉइनचे जोड आहेत, त्या जोडांना जर वाकडेपण आलं तर आपल्याला चालता देखील येणार नाही. म्हणून ते आपण बिना ऑपरेशननी देखील ते सरळ ठेवू शकतो, ट्रॅक्शननी, इंजेक्शननी. अत्यंत वाकडे झाले असले तर ते आपण सरळ देखील करू शकतो. त्यावर केवळ वेदनाशामक नाही तर त्या बिमारीवर विशिष्ट काम करणाऱ्या औषधी देखील आहेत. त्यांचं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की संधिवातावर इलाज हा जास्त दिवस घ्यावा लागतो. जोपर्यंत तुम्हाला त्रास आहे तोपर्यंत घ्यावा लागतो. त्याकरता असं सहसा आढळून येतं की अरे जा, तू असं कर की अमुक अमुक वैदूकडे जा, अमुक अमुक मसाजिस्टकडे जा, आणि तुझं काम काय ही औषधी घे, तुला एकदम ठीक होऊन जाईल. तर गरजवंताला अक्कल नसते, तो जातो आणि शेवटी मग त्याला असं वाटतं की आपण सगळं काही आहे ते केलं, आणि नेमकी ती जी सायंटिफिक ट्रीटमेंट आहे, वैज्ञानिक जी ट्रीटमेंट आहे ती तो घेण्यापासून दूर राहतो. त्यामुळे तो लंगडा होतो, त्याचे जोड वाकडे होतात. असं होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या तज्ज्ञाच्या संपर्कात राहावं, व्यायाम करावे आणि पूर्णपणे वैज्ञानिक परामर्श म्हणजे निदान करून घ्यावे आणि त्याचा पूर्ण इलाज करावा. आणि थोडं धैर्याने आपल्याला तो इलाज सुरू ठेवावा लागतो, हे लक्षात ठेवावं. म्हणजे ऐन काही दुखणे हे जे आहेत हे 40 नंतर उद्भवणारे, हो म्हणजे वय वाढत चाललेलं आणि त्याच्यामध्ये हाडांमध्ये आलेली ठिसूळता आहे किंवा कमजोर झालेली ही जी हाडं आहेत, हो तुम्ही सांगितलं असं वाकडं झालेले काही जर जी हाडं आहेत, तर त्यामुळे तुम्हाला जास्ती त्रास होणारा असतो आणि इलाज जर तुम्ही जितका करायला उशीर कराल हो तर तितकं मला असं वाटतं ती ट्रीटमेंट वाढत जाणारी आणि त्रासदायक अशी होणार असते. हो मॅडम. वातांमध्ये जेव्हा एखाद्याचा फक्त एल्बो दुखतो हो मॅडम. तर तेव्हा तो खांदेदुखीचा परिणाम असतो की संधिवाताचा, काय असतं ते? मॅडम, बहुतांश वेळेला 90% वेळा तो टेनिस एल्बो नावाचा प्रकार असतो. जेव्हा एक विशिष्ट पॉईंट असतो तो दुखतो. परत ते दैनंदिन काम, विशेषतः स्त्रिया आपण किंवा पुरुष देखील, आणि जेव्हा आपण लिहितो तेव्हा दुखतं, जेव्हा आपण कणिक वळतो तेव्हा दुखतं, थोडंसंही वजन उचललं तर दुखतं, आणि तो पॉईंट अगदी डिसेबलिंग असतो. म्हणजे खूप दुखणं वाढतं काही लोकांचं. त्यात इंजेक्शन घेतले किंवा मग आपण हात जर बांधून ठेवला 7 दिवस तर त्याला आराम होतो टेनिस एल्बोला. क्वचित प्रसंगी अगदी 10,000 20,000 टेनिस एल्बोमध्ये एखाद्याचं आपल्याला ऑपरेशन करावं लागतं. सचिन तेंडुलकर यांना हा 1.5 वर्ष त्रास होता आणि 1.5 वर्ष जवळपास त्यांच्या आयुष्यातले ह्या साध्या दुखण्याने म्हणजे टेनिस एल्बोने घेतले होते, आणि शेवटी त्यांना इंग्लंड येथे त्यांनी सर्जरी देखील करून घेतली, असं माझी एक माहिती ऐकिवात आहे. तर अत्यंत त्रासदायक आहे, खेळाडूंना असो वा आपल्या इतरही सर्वसामान्य नागरिकांना असो. सर, वातामुळे दुखणारे जे गुडघे आहेत तर त्याची आपल्याला सुरुवातीची लक्षणं सांगता येतील का, की ज्याच्यामुळे लक्ष दिलं जाईल त्याच्याकडे? हो, सुरुवातीलाची जी लक्षणं आहे, कोणत्याही गुडघेदुखीवर त्या गुडघ्यामध्ये स्टिफनेस येतो. स्टिफनेस म्हणजे कडकपणा. सकाळी उठलं तर 8-10 पावलं चालताना जर आपल्याला स्टिफ वाटत असेल, म्हणजे कडक वाटत आहे, आणि मग ते गुडघे मोकळे होतात, तर निश्चितच ते गुडघे झिजत आहेत. ते गुडघे 90% वेळा आपल्या वयोमानानुसार झिजत आहेत, 10% वेळा ते वातामुळे झिजत आहेत. दोन्ही यांवर इलाज आहे. आणि मी सांगितलं की आपण दुसरं त्याचं लक्षण असतं की आपण जेव्हा बसतो, आता बरेचसे लोक आहेत हे आपले इंडियन टॉयलेट्स म्हणजे स्क्वॅटिंग साऱ्या सीट्स वापरत नाहीत, आणि त्यांच्याकडे फ्लॅट्समध्ये आजकाल विशेषतः कमोड्स असतात. त्यामुळे त्यांना आपले गुडघे खराब होत आहेत हे लक्षात यायलाच पुष्कळ वेळ निघून गेलेला असतो. परंतु बहुतांश ग्रामीण जनता जे खाली बसतात आपल्या शौचाला, त्यांना हे लक्षात येतं. जेव्हा बसताना खूप त्रास होतो तेव्हा मात्र त्या स्टेजचा पूर्णपणे त्याचा इलाज आपल्याला करता येतो. त्याचं स्टिफनेस, पेन, आणि नंतरची तिसरी स्टेज असते डिफॉर्मिटी, म्हणजे आपण याकडे दोन्हीकडे दुर्लक्ष केलं तर गुडघा वाकडा होतो. तर
जेव्हा स्टिफनेस येतो, जेव्हा दुखतात, तेव्हाच त्याचा आपण निदान आणि उपचार करून घ्यावा. नक्कीच. म्हणजे हाडांचं कुठलंही दुखणं असलं तरी त्याच्यावरती इलाज आहे, ऑपरेशन आहे. ऑपरेशन नसेल तर विना ऑपरेशनचा सुद्धा इलाज आहे. 99% लोकांचं बिना ऑपरेशन आहे. हं, हं, हं. याही आधी जर आपण विचार केला, की आपले हाडं जे आहेत ते आपण मजबूत ठेवू शकू, तर किंवा आपण म्हणतो की हाडं ठिसूळ होणार नाहीत. तर या सगळ्या गोष्टींसाठी काय काळजी घेतली पाहिजे सुरुवातीपासून? आहार म्हणा किंवा व्यायाम म्हणा, या दृष्टिकोनातनं काय सांगाल? असं वैज्ञानिक रित्या लक्षात आलं आहे की हाडं जी आहेत ह्यांच्यावर जे कॅल्शियम डिपॉझिट होते तेव्हा जेव्हा आपण त्यांना हालचाल करतो, तर आपण ती जी हालचाल, लहान बाळाचं आपण उदाहरण घेतलं तर हा लहान बाळ खूप वेळ दिवसभर तो हातपाय हलवत असतो आणि त्याचं ते लेइंग डाऊन ऑफ द कॅल्शियम, म्हणजे कॅल्शियम तयार होण्याची जी प्रक्रिया असते हाडामध्ये डिपॉझिट होण्याची, ती सुरूच असते सतत. मुलांमध्येही तेच असतं. परंतु आजकाल बरेचसे मुलं हे बाहेरचे गेम्स खेळत नाही, ते फक्त आपलं मोबाईल किंवा टी व्ही आहे. तर त्यामुळे तेव्हापासूनच लठ्ठपणाचा आणि ह्या कॅल्शियमचा त्रास सुरू झाला. 40 नंतर स्त्रियांना रजोनिवृत्तीनंतर त्यांचे जे हार्मोन्स असतात तर ते इस्ट्रोजन हार्मोन्समुळे त्यांना कॅल्शियमची कमी भासायला लागते. तर त्यामुळे आणि इव्हन पुरुषांना देखील 40 नंतर त्यांनी ते कॅल्शियम घ्यायला हवं. सर्व व्यक्तींनी आपल्या आपण कोणता ना कोणता व्यायाम दिवसात करतो आहे, योगा करतो आहे, आपण कमीत कमी 15 ते 20 मिनिट किंवा अर्धा तास आपण चालतो आहे, हे जर आपण लक्षात ठेवलं. रनिंग तर ठीकच आहे, असं म्हटलं जातं की रनिंग इज द बेस्ट एक्सरसाइज फॉर कॅल्सिफिकेशन. हे फार आवश्यक आहे. आणि आपण उन्हात, तर आता उन्हात ऊन तर अकोल्याला खूप जास्त असतं चांगलं, तर आपण उन्हात, विशेषतः कोवळ्या उन्हात जर आपण फिरलो तरी देखील व्हिटॅमिन डीचं प्रमाण आपलं तयार होतं, आपल्या स्किनमध्ये तयार होतं. व्हिटॅमिन डी हे आपलं शरीर म्हणजे तयार नाही करत. तसं कॅल्शियम आपण जेवणात घेत असतो, पण व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे ते ॲब्सॉर्ब होऊ शकत नाही. तर त्याकरता व्हिटॅमिन डीची गोळी, म्हणजे कॅल्शियम तर सगळ्या स्त्रियांनी घ्यायलाच हवं आणि व्हिटॅमिन डीची गोळी आठवड्यातनं एकदा घ्यावी लागेल. आणि ती तुमच्या डॉक्टरांना विचारा, ते जरूर सांगतील. आणि ही जी कॅल्शियमची कमी आहे, तर आपण पाहिलं असेल की खूप वाकलेल्या वृद्धा किंवा वृद्ध व्यक्ती किंवा वयस्कर लोक हे टाळता येईल. नंतर फ्रॅक्चर होणं जांघेच्या हाडाचं, ते टाळता येईल. त्यानंतर मनगटाचं फ्रॅक्चर जे 60 नंतर कॉमन असतं, तेही टाळता येईल. म्हणजे फ्रॅक्चर होऊ नये म्हणून आपण कॅल्शियम, जसं आपण एकदा म्हणाला होतं की आपल्या पायावर आपण उभं राहायला पाहिजे, त्यासाठी कॅल्शियम ही फारच आवश्यक गोष्ट आहे. आणि डॉक्टरांकडे दुखण्याचा परामर्श घेणं, हे दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. गुडघ्याचं सांधारोपण जे असतं ते साधारण करण्याची वेळ केव्हा येते? पूर्वी तर गुडघे जे असायचे कृत्रिम, पहिली गोष्ट तर ही कृत्रिम गोष्ट आहे. तर आपण होता आहे तो नेहमी असं म्हणतो की देवाने मला जे दिलेलं आहे ते आपण प्रिझर्व करूया, वाचवूया. तर त्याकरता व्यायाम वगैरे सगळे करायचं. हे जेव्हा सगळं होतं आणि तुम्हाला जेव्हा 10 पावलं चालता येत नाही सरळ, किंवा तुम्ही 50 पावलं गुडघ्याच्या त्रासामुळे चालू शकत नाही, त्यावेळेला तुम्हाला ते ऑपरेशन करून घेणं इष्ट असतं. पूर्वी जोड हे कमी आयुष्याचे असायचे, आयुष्यमान असणारे जोड असायचे. आता चांगलं 10 ते 15 वर्ष इव्हन जास्त आयुष्यमान असणारे जोड आपण बदलू शकतो. परंतु हे एक लक्षात ठेवावं की ते नैसर्गिक नाही. म्हणून नैसर्गिकरित्या आपण गुडघ्याचे व्यायाम करणं, गुडघ्यामध्ये आपण आधीच म्हणजे सुरुवातीपासूनच त्याची ट्रीटमेंट घेणं, ट्रॅक्शन घेणं, इंजेक्शन घेणं, ह्याने आपण 99% ऑपरेशन निश्चितपणे टाळू शकतो. किंवा त्यांचा जो होण्याचा कालावधी आहे तो आपण नंतर हे करू शकतो. समजा 55 वर्षाच्या माणसाचा गुडघा बदलायला वेळ लागला, तर मग त्याची जर ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी पाहिली, म्हणजे आयुर्मान पाहिलं त्याचं, तर स्वातंत्र्यापासून आपलं हे आयुर्मान जवळपास ॲव्हरेज आयुर्मान हे सरासरी आयुर्मान हे दुप्पट झालं आहे. त्यामुळे मग त्याला 2 वेळा ऑपरेशन करायला लागेल. मग हे सगळं खर्चिकही आहे. आपण जितकं उशिरा केलं तितकं चांगलं, असं आपण पाहतो. पण जर अगदीच यंग लोकांना देखील जर चालताच येत नसेल तर त्यांनी करून घ्यावं, किंवा आधी लवकरात लवकर इलाज बिना ऑपरेशनचे करून घ्यावे. बिना ऑपरेशनचे छोटे ऑपरेशनही असतात किंवा ट्रॅक्शन असतं, इंजेक्शन्स असतात. हे सगळे घेतल्याने पुष्कळ फरक पडतो आणि ऑपरेशन टाळता येतं.
नक्कीच. एक महत्त्वाची गोष्ट माझी सांगायची राहिली की कमरेचे त्रास जे उद्भवतात तर त्यामध्ये आपण हातामध्ये दोन्ही हातामध्ये आपण सुटकेस घ्यावी. म्हणजे आपण एकाच हातात जास्त वजन घेतलं तर आपल्याला त्रास जास्त होऊ शकतो गाडी सरकण्याचा. समोर वाकून वजन उचलू नये. समोर वाकून वजन उचलायच्या ऐवजी उक्कड बसून वजन उचलावं. आपले वाहनाचे सस्पेन्शन आणि सीट्स या तपासायला हव्यात, काही झटके बसणार नाही. ह्या गोष्टी करायला हव्यात. सर, जाता जाता काय संदेश द्याल श्रोत्यांना? आपण दररोज नियमित व्यायाम कोणत्याही वयात असो, आपण लहान असो मोठे असो, कितीही आपण अभ्यास करत असू, कितीही वेळ नाही, लक्षात ठेवा जो सगळ्यात बिझी माणूस आहे त्याला वेळ असतोच. त्यांनी काही ना काही वेळ म्हणजे मी म्हणतो अर्धा तास 30 मिनिट तरी त्यांनी आपल्या शरीराची निगा राखण्याकरता व्यायामासाठी द्यायला लागतील. म्हणजे कॅल्शियमची कमी, गुडघे, कंबर हे सगळं होणारच नाही. त्याशिवाय तुम्हाला आणखीन बोनस म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला डायबिटीजही होणार नाही, हार्ट डिसीजही होणार नाही. तर व्यायाम मात्र करा, योगा करा. मी अनेक जे योग ऑनलाईनसुद्धा आता आजकाल मिळतात. तुम्ही जिमला जाणं, उठणं आणि जाणं हा एक वेगळा प्रकार आहे, ते जमत नाही. मग घरच्या घरी मिळतो ना योगा. असे योगा खूप चांगले चांगले क्लासेस आहेत. अगदी म्हणजे बरेचसे लाखो लोक करत आहेत. असंही योगा आहे, तर योगाही करा. आणि साधे आपले पुशअप्स आणि पुलअप्स म्हणजे सूर्यनमस्कार केला तर फारच उत्तम. अन्यथा स्त्रियांनी वॉल पुशअप्स करावे आणि मग फ्लोअर पुशअप्स करावे किंवा बैठका म्हणजे आपण उक्कड बसून उठून उभं राहायचं. असं गुडघ्याला झटका न येऊ देता असं जर आपण व्यायाम केला तर त्यामुळे आपले मांडीचे आणि गुडघ्याभोवतीचे सर्व स्नायू मजबूत होतात आणि त्यामुळे तुम्हाला गुडघा आणि इव्हन जांघेची जोडसुद्धा घासण्याचा प्रकार जो आहे तो एकदम कमी होऊन जातो. त्यामुळे ॲक्टिव्ह राहणं हा एक महत्त्वाची गोष्ट आहे. आहारावर नियंत्रण ठेवणे, जास्त खाऊ नये, 2च वेळा खावे. तळीव न खाल्ल्याने आपलं वजन वाढत नाही आणि आपल्याला जोडदुखीपासून पुष्कळसं म्हणजे प्रोटेक्शन मिळतं. आणि चांगल्या गोष्टी खाव्या. कॅल्शियम असतं आपल्या भेंडीच्या भाजीत, कॅल्शियम असतं आपल्या दैनिक आहारातसुद्धा कॅल्शियम म्हणजे व्हेजिटेरियन आहारातसुद्धा कॅल्शियम भरपूर प्रमाणात सगळ्या भाज्यांमध्ये, रंगीत फळांमध्ये असतं. तर ह्या सगळ्यांचा आपण उपयोग करायला हवा. म्हणजे आहार, विहार आणि आपण व्यायाम हे तर मी निश्चितच सांगेन की व्यायामाला काही पर्याय नाही. नक्कीच सर, आज आपण हाडांचे जे काही दुखणे आहेत, त्यांचे जे काही विकार आहेत, तर त्याची कारणं आणि त्याच्यावरती काय उपचार उपलब्ध आहेत, तसंच आपण त्याची कशी काळजी घ्यावी या संबंधित खूप सोप्या शब्दात असं मार्गदर्शन आमच्या श्रोत्यांना केलेलं आहे. त्यासाठी आकाशवाणी अकोलातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.